धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं। त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो। या निमित्तानं आज कोल्हापुरातून मूक पदयात्रा काढण्यात आली। दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील दिवे बंद ठेवून संभाजीराजांना मानवंदना दिली। बिंदू चौकात या मूक पदयात्रेची सांगता झाली। दरम्यान इचलकरंजीतही अशीच मूक पदयात्रा काढून अमरावतीचे अक्षय चंदेल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा इतिहास मांडला। स्वराज्य आणि हिंदू धर्म रक्षणासाठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे बलिदान मास पाळला जातो। यंदाही वढू बुद्रुक इथून धर्मवीर ज्वाला आणि पवित्र भगवा ध्वज कोल्हापुरात आणण्यात आला। सोमवारी सायंकाळी ऐतिहासिक बिंदू चौकात धारकरी आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले। ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्राचं पठण झाल्यानंतर बिंदू चौकातून मूक पदयात्रा निघाली। मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवतीर्थ आणि बिंदू चौक या मार्गावरून ही मूक पदयात्रा नेण्यात आली। रात्रीच्या वेळेस संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून मूक पदयात्रा निघाली। त्यावेळी मार्गावरील दुकानातील दिवे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते। दरम्यान बिंदू चौकात प्रार्थना होऊन मूक पदयात्रेची सांगता झाली। यावेळी आशिष लोखंडे, रोहित अतिग्रे, आशिष पाटील, सुमेध पोवार, आदित्य जासूद, विनायक माने, बबलू ठोंबरे, दीपक देसाई, गणेश जाधव, तनय मोरे, संदीप गुरव, विशाल शिराळकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, संग्राम निकम यांच्यासह धारकरी उपस्थित होते। इचलकरंजीतही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला। त्यासाठी हजारो युवक युवतींनी उपवास करत चप्पल न घालण्यासह वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर काही बंधनं घालून घेतली होती। सोमवारी सायंकाळी इचलकरंजीतील मंगलधाम जवळील गणेश मंदिराच्या प्रांगणात वढू बुद्रुकमधून आणलेली ज्वाला प्रज्वलित करण्यात आली। यावेळी जवाहर छाबडा, शिवजी व्यास, अमृत भोसले, संजय चौगुले, ॲडव्होकेट समीर मुदगल, पुंडलिकराव जाधव, राजू आलासे, दीपक पाटील उपस्थित होते। प्रेरणा मंत्र म्हणून मूक पदयात्रेस प्रारंभ झाला। शहरातील मुख्य मार्गावरून फिरून ही मूक पदयात्रा पुन्हा गणेश मंदिराजवळ आली। त्यानंतर अमरावतीचे अक्षय चंदेल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास कथन केला।